अखिल इंगळे कॉलनी मित्रमंडळ यांनी शिवजन्मोत्सव सोहळा 2024 आयोजित केला आहे आणि या शस्त्र प्रदर्शनात ढाल, शस्त्र, तलवारी, दानपट्टा, तर चला आपण पाहूया त्या काळात वापरलेल्या भाले, तलवारी आणि हे तोफेचे गोले. आता पण ते चांगली कंडिशनमध्ये आहे. सुरुवातीलाच आपण पाहू शकतो हे आहे कट्यार, पायदळ आणि बच्चा कट्यार. त्याच्यानंतर शस्त्राचा प्रकार मुक्त, अमुक्त शस्त्र आणि ह्याच्यात आहे पेश कवच. ह्याच्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं खंड्या तलवार. ह्याच्यानंतर शस्त्र प्रकारमध्ये निशाणीचे भाले. अमुक्त शस्त्रात आपल्याला पाहायला भेटतं शिवकालीन दानपट्टा. दानपट्टा हा शस्त्राचा वापर बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत मुघलांसोबत लढाईसाठी याचा वापर केला होता. अमुक्त शस्त्रात आपल्याला नंतर पाहायला भेटतं सरळ पाताच्या समशेरी, त्यानंतर मराठा तलवारी आणि ढाल. हे आहे माडू शस्त्र. अमुक्त शस्त्रात त्यापुढे आपण बघू शकतो तेगा राजपूत आणि तेगा मराठा तलवार. हे आहे पायदळातील भाले, पद्धती गुंत, वज्र आणि कुकरी. इथं आपल्याला पाहायला भेटतं नक्षीकामाची समशेर. हे आहे कर्नाटकी धूप धोप. हे आहे चिमटायुक्त तलवारी आणि त्यांचे प्रकार आहे पायदळ आणि घोडदळ. ह्याच्यामध्ये दुसरी नंबरची जी तलवार आहे त्याच्या 13 छिद्र आहे आणि प्रत्येक छिद्रामध्ये मोती लावले जात असत. परशु कुऱ्हाडीमध्ये आपल्याला इथे 5 प्रकार दिसतात. त्याच्या शेजारी आपण पाहू शकतो म्यान, चिमटा, पाते. त्याच्यानंतर समशेरी, मराठवाडा. अमुक्त शस्त्रामध्ये आपण दानपट्टा बघू शकतो. शिवप्रेमी श्री रवींद्र भाऊसाहेब जगदाळे यांनी हा शस्त्रांचं जतन खूप चांगल्या प्रकारे केलं आहे आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत. हा आहे पट्टावीर मार्तंड आणि खाली आपल्याला बघायला भेटतं रणमेजी तलवारी, पायदळ. प्रत्यक्ष रणभूमीमध्ये जे तलवारी तुटतात यांचं पण जतन ही केलं आहे. ह्याच्यानंतर आहे स्वार तलवार. ही आहे शिवकालीन कुलपे. यांचा वापर किल्ल्यांच्या दरवाजासाठी व घरांच्या दारांसाठी केला जात असत. ह्याच्या शेजारी आहे यामधड आणि कलकाई तलवार. त्याच्यानंतर आहे सोसानपट्टा आणि तेग तलवार. ही आहे त्या काळात वापरलेल्या ठासणीच्या बंदुकीची नळी. त्याच्यानंतर आहे मराठा तलवार. ही आहे ढाल, पोलादी, मुघल कत्ती व मराठा कत्ती. त्याच्यानंतर आहे तलवारीचे पाते. ही आहे वक्रधोप, फिरंग व दुधारी धोप. हे आहे छत्र. ही आहे बचावात्मक शस्त्रे आणि आपण याच्या विविध प्रकार पाहू शकतो. हे आहे धनुष्य आणि त्याचे बाण. हे आहे गुरुज शस्त्र. ही आहे तुतरी, रणवाघ. हे आहेत शिवकालीन काळात मंदिरात वापरलेले लामान दिवे. आणि हे आहे मुघल तलवार. आतापर्यंत आपण बघितले विविध प्रकारचे तलवारे, दानपट्टा, खंजीर. तर तुम्हाला हे प्रदर्शन कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अखिल इंगळे कॉलनी मित्रमंडळ ह्या वर्षी शिवजयंती निमित्त हे आपण शस्त्र प्रदर्शन भरवलेलं आहे. त्याविषयी आपल्याला थोडीशी माहिती देतील सर, त्यांच्याकडून आपण ऐकूया. नमस्कार. सर्वप्रथम तर अखिल इंगळे कॉलनी मित्रमंडळ शिवने इथे हे शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्था पुणे यांचा हा सगळा संग्रह जो आज इथे लावण्यात आलेला आहे. 450 वर्षापूर्वींची ही सगळी शस्त्रास्त्र ज्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये मावळ्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना ज्या शस्त्रांच्या आधारावरती गनिमी काव्याचं तंत्र विकसित झालं, त्या तंत्राला विकसित करून ही सर्व शस्त्रास्त्र त्याच्यामध्ये वापरली गेली. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या ह्या यज्ञकुंडामध्ये
आपल्या हाडामासाच्या सीमेता अर्पण करून जे हिंदवी स्वराज्य उभं केलं, जे स्वातंत्र्य आज आपल्याला मिळालं ते छत्रपती शिवरायांमुळं। आणि ही ती शस्त्रास्त्र आहेत जी इतिहासाची मूक साक्षीदार आहेत की ज्यांनी आपल्याला हा विजय मिळवून दिलेला आहे, हा विजय आपल्या पत्रात टाकलेला आहे। धोप, कट्यार, तलवारी, भाले, बरसे, वाघनकं, अनेक प्रकारची वेगवेगळी शस्त्रे आज जवळजवळ इथं 700च्या आसपास शस्त्र आपण ठेवलेली आहेत, जी आज इथल्या नागरिकांना, शिवप्रेमींना ती पाहायला मिळालेली आहेत। 2 दिवसीय या शस्त्र प्रदर्शनाला प्रचंड असा प्रतिसाद शिवने ग्रामस्थांनी दिलेला आहे, शिवप्रेमींनी दिलेला आहे। उत्तमनगर आणि या भागातील हा पहिलाच उपक्रम अखिल इंगळे कॉलनी मित्रमंडळाने इथं हा केलेला आहे। दरवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण असतं, तर या प्रदर्शनामुळे आलेल्या लहान मुलांना, महिलांना इतिहासाची जवळून ओळख होत असताना आम्ही पाहिलेलं आहे आणि त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक आणि बुद्धीला काहीतरी नवीन गोष्ट इतिहासातली जाणायला, शिकायला मिळते। आपल्यालासुद्धा जर अशा प्रकारचं प्रदर्शन, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, मर्दानी खेळ, व्याख्यानं किंवा या लाठीकाठीचं प्रशिक्षण वर्गाचं जर आयोजन करायचं असेल तर खाली दिलेल्या या नंबरवरती आपण संपर्क करू शकता आणि अशा प्रकारचे हे सगळे खेळ, हे पारंपरिक कार्यक्रम आपण आपल्या शहरात, नगरात, वस्तीमध्ये, कॉलनीमध्ये किंवा आपल्या सोसायटीमध्ये आपण राबवू शकतात। मी रवींद्र जगदाळे आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। हा ज्या चॅनलवरती आपण ही सगळी माहिती बघताय त्या आयोजकांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय शिवराय। हे सगळं बघत असताना, कारण कलाकारांचे प्रोत्साहन वाढले नाही तर त्यांना खेळ दाखवण्यात सुद्धा रोज कसा निर्माण होत नाही, हा वेळच आहे। प्रोत्साहन वाढवण्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या। या दांडपट्ट्याला मान्यता मिळालेली आहे।
56 किलोची तलवार पेलतो त्याचं नाव येसाजी. 2000 सैनिकांशी एकटे झुंजतात त्यांचं नाव बाजी. आणि घोडा 8 तासात दिल्ली ते पुणे अंतर पार करतात त्यांचं नाव संताजी. हात तुटल्यावरही सैनिकांशी झुंज देतात त्यांचं नाव तानाजी. शत्रूंच्या छावणीत शिरूनही शत्रूच्या छावणीचे कळस कापतात त्यांचं नाव धनाजी. आणि ढाण्या वाघालाही सामोरं जाऊन उभे फाडतात त्यांचं नाव राजे संभाजी. आणि या सर्वांना घेऊन स्वराज्याचं मंगल तोरण बांधतात त्यांचं नाव राजे शिवछत्रपती. आणि शिवछत्रपतींना मानाचा मुजरा. सालाबादप्रमाणे याही वर्षी अखिल इंगळे कॉलनी मित्रमंडळानं ह्या वर्षी शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन म्हणजे जवळजवळ 700 शस्त्रे आपण इथं प्रदर्शनात ठेवली होती. खूपच हर्षोल्हासात हे प्रदर्शनास इतका भरघोस प्रतिसाद मिळाला की ह्या पंचक्रोशीतील बहुतेक लहान मुले, वृद्ध, स्त्री, पुरुष हे सहभागी झाले होते. आणि एक वेगळीच चमक ह्यांच्या नजरेत होती. आपल्या राजांनी जो पराक्रम गाजवला तो पराक्रम गाजवताना जी शस्त्रास्त्रांचा वापर केला ही कुतूहलाने निहाळताना पाहताना खरोखरच चिमुकले असतील नाही तर वृद्ध असतील ह्यांच्या नजरेत एक वेगळीच भाषा म्हणजे नजरेची भाषा कळत होती. खूप हर्ष उल्हासित होऊन हे आपली पारंपरिक शस्त्रे हे हाताळत होती, पाहत होती. ह्या पंचक्रोशीत आपल्या हे पहिल्यांदाच हे शस्त्र प्रदर्शन आपण ठेवलं होतं आणि ह्याला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपल्या पंचक्रोशीतील सगळ्यांचे आभार मानते. आणि विशेष करून हे शस्त्रास्त्र प्रदर्शन करणारे रवींद्रदादा जगदाळे ह्यांचे खरोखर आभार मानते की आपला हा सांस्कृतिक ठेवा त्यांनी जतन केला आहे तळेगाव धमडरे येथे. आणि ते युद्धकलेची प्रशिक्षणही मुलामुलींना देतात, लाठीकाठीची प्रशिक्षणं असतील. म्हणजे आपला हा ठेवा हा नुसता जतन केला नाही तर आपली ही पारंपरिक कला हे आजही मुलींना, स्त्रियांना, मुलांना शिकवतायत. खरोखरच त्या दादांनाही आपल्या सर्वांच्या वतीनं मानाचा मुजरा. आणि या सर्वात आम्हाला विशेष सहकार्य झालं ते अखिल इंगळे कॉलनी परिवाराचं. मी मित्रमंडळ म्हणणार नाही कारण हा आमचा एक परिवार आहे. आणि या परिवारातील सगळ्यांनी 2 दिवस हे शिबिर यशस्वीरित्या पार करून दाखवलं. सगळ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या यथार्थ पार पाडल्या आणि त्यामुळंच हे प्रदर्शन खूप छान झालं. आणि त्यात तुम्ही सगळेजण सहभागी झालात आणि या आनंदोत्सवाला, जन्मोत्सवाला एक वेगळी अशी एक झळाळी आली. त्यामुळं कायम अखिल इंगळे कॉलनी तरुण मंडळ तुमच्या ऋणात राहील. कधीही तुमच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. या मंडळाचे अध्यक्ष कुणालाबाई इंगळे यांनी प्रदर्शन भरवलेलं आहे तर त्यांचे पण खूप खूप आभार. तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ? तुम्हाला व्हिडिओ चांगली वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय.